आता राकेश हा ईश्वरीच्या घरी आलेला असतो आणि त्याला कळालेलं असतं की घरामध्ये गुंड आले होते आणि त्यांनी इथे जबरदस्ती करून ह्या महिलांना अटक करण्यापर्यंत त्याची मजल पोहोचली। तेव्हा राकेश खूप चिडलेला असतो। तो म्हणतो की एवढं सगळं झालं आणि मला तुम्ही फोन का नाही केला। तेव्हा आता सुप्रिया सांगू लागतात की ईश्वरीने सगळं हँडल केलं आणि त्या गुंडांना पळवून लावलं, म्हणून तुमच्या फोनला म्हणजे तुम्हाला फोन करण्याची वेळच आली नाही। तेव्हा आता राकेश सांगतात की आता आपल्याला सेफ्टीनेस म्हणून काहीतरी करावं लागेल, आता आपल्याला सुरक्षितता हवी आहे। तेव्हा सुप्रिया आणि जय आता म्हणतात की अहो झेपणारं नाही आहे ना ते आम्हाला, नाहीतर केलं नसतं का, आणि असू द्यात कुठे काही घडलंय, विघ्न नाही आलंय। तर मग तरीसुद्धा राकेश म्हणतो की तुम्हाला काय वाटलं तुम्ही असं म्हणाल आणि मी सोडून देईल, नाही नाही मला हे पटत नाही आहे, उद्या काही होऊ शकतं, उद्या तुमच्यावर अजून वाईट परिस्थिती आली तर काय करणार, कशावरून मी असेल किंवा नसेल, आणि ईश्वरी कशावरून घरातच असते, त्यामुळेच मला असं वाटतंय की आता आपल्याला CCTV बसवण्याची खूप गरज आहे। पण मग CCTVचा विषय काढल्याबरोबर इकडे सुप्रिया आणि जय आता एकमेकींच्या तोंडाकडे पाहू लागतात आणि म्हणत असतात की हे बघा राकेश सर, अहो आपली तेवढी ऐपत नाही ना, CCTV बसवायला खूप खर्च येईल आणि तो काय आपल्याला झेपवण्यासारखा नाही, त्यापेक्षा असू द्यात, ईश्वरी ना खूप स्ट्रॉंग आहे, ती प्रत्येक गोष्ट हँडल करते आणि ते काय हप्ते भरले नव्हते म्हणून ते आले होते, पण नंतर त्यांनाही सांगितलं आम्ही पावती दाखवल्यावर की हप्ते भरलेले होते। आणि मग आता राकेश म्हणतो की शांत बसा, चला मला हे सहन होत नाहीये, कारण आता मी CCTV बसवणार आहे, हा खर्च मी करणार आहे, त्यामुळे मला कोणीच काही म्हणायचं नाही, असं आता राकेश एकदम म्हणतो की मीच हा खर्च करून CCTV बसवणार आहे। त्यामुळेच आता सगळे सुप्रिया आणि जय आत्या एकमेकीकडे पाहू लागतात। तर दुसरीकडे आता जयू आत्या आणि जयू आत्या, ईश्वरी आणि नम्रता ह्या तिघी आणि सुप्रिया ह्या चौघीजणी मिठाईचं ते काही लिस्ट बनवत असतात की किती खर्च होणार आहे, आपल्याला किती सामान आणायचं आहे, 700 बॉक्ससाठी भरपूर ऑर्डर करायची आहे, आणि मग सगळं त्यांचं अरेंजमेंट चालू असते की कसं आपण पूर्ण करणार आहोत। तर ह्या मूर्ख लावण्याने आता अचानकच प्लॅन बदलला आहे, कारण तिचा 3 दिवसानंतर जो प्रोग्राम असतो तिने 1 दिवस अगोदरच ठेवलेला आहे, म्हणजे 2 दिवसानंतरच हा प्रोग्राम आहे हे आता आकाशला समजलेलं असतं। आणि ही लावण्य तिच्या गुंडाला भेटून आता प्लॅन सांगत असते की आता ईश्वरीने जे 700 बॉक्सची ऑर्डर घेतलेली आहे ती ऑर्डर करून ती आता अर्णवचं मन जिंकण्याच्या अगोदरच मला आता काहीतरी करावं लागेल, आणि म्हणूनच तिच्या डोक्यात एक प्लॅन आलेला असतो की आता मी ना असं काहीतरी करेल ना की ईश्वरीची ऑर्डर ही अर्णवपर्यंत पोहोचणारच नाही, आणि पोहोचली तरी अर्णव काही ती मिठाई खाणार नाही, असा एकदम प्लॅन तिने जोरदार प्लॅन केलेला असतो। आणि ते गुंडाला सुद्धा पैसे देऊन त्याचं तोंड बंद करून त्याला सांगितलेलं असतं की आता सगळं काही पुढे तू हँडल करायचंस। तर मग आता इकडे घरी आता मिठाईची तयारी झाली, म्हणजे मिठाईसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू बाजारामधून सगळं शॉपिंग करून आलेल्या असतात ईश्वरी आणि सुप्रिया। तर मग पुढे आता ते मिठाई बनवायला घेतात आणि मग आता मिठाईची सुरुवात होण्या अगोदर त्यांना असं वाटतं की आपण ह्या मिठाईच्या सुरुवातीलाच नारळ फोडायला पाहिजे। नारळ फोडण्यासाठी त्यांनी आता सुप्रियाने गपचूप आता ईश्वरीला न कळू देता अर्णवला इन्व्हाइट केलेलं असतं। हळूच आता अर्णवला तिने सांगितलेलं असतं फोनवरती की सर आज आम्ही मिठाईच्या कामाला सुरुवात करत आहोत आणि त्याचा श्री गणेश तुमच्या हातून व्हावा असं मला वाटतं, आणि म्हणूनच अर्णवला बोलवल्यामुळे तो लगेच आलेला असतो। तिकडे आता राकेश त्याच्या घरी असतो आणि त्याने CCTV बसवल्यामुळे आता त्याला जास्त वॉच करता येत नाहीये, कारण कोणावरही वॉच करण्यापेक्षा तो घरात बसून मोबाईलवरच CCTV फुटेज पाहतोय। तेव्हा आता तो बघत असतो इकडे नम्रता, सुप्रिया आणि ईश्वरी सगळेजण खूप बिझी असतात, मिठाई बनवण्या अगोदर सामान रचत असतात, आणि त्याच वेळेला अचानक अर्णवची एंट्री होते। आता अर्णवला पाहून ईश्वरी विचार करते की सर इथे कशाला आले असतील, कारण तिला सुप्रियाने सांगितलेलंच नसतं की मी सरांना इथे बोलवले। त्यानंतर आता सुप्रिया म्हणतात की सर तुम्हाला आम्ही बोलवले त्याच्यासाठी की नारळ वाढवावं म्हणून, या कार्यक्रमाला म्हणजेच ह्या मिठाईला सुरुवात होण्यापूर्वी नारळ फोडायला पाहिजे असं मला वाटतं, म्हणजे काम लवकर आणि चांगल्या प्रकारे पूर्ण होतं। तर मग आता ईश्वरी खूपच रागाने सुप्रियाकडे पाहत असते। तर सुप्रिया तिला म्हणते की अगं चिडू नकोस ना, सरांना मी बोलवलं होतं, सॉरी, मला ह्या गोष्टीसाठी मी तुला सॉरी म्हणते, पण आपण नारळ वाढवायचा आहे ना म्हणून मी त्यांना बोलवलं। मग आता अर्णव म्हणतो की नारळ मीच वाढवायचा आहे का। सुप्रिया म्हणतात की हो तुम्हीच नारळ वाढवायचा आहे, तुम्हाला हा मान दिला ना, तुम्ही आलात ना वेळेवर, मग तुम्हीच नारळ फोडा। पण त्यावर आता अर्णवचं उत्तर असं असतं की हे बघा सुप्रियाताई, मला काय म्हणायचं आहे, तुमचं ठीक आहे की तुम्ही मला नारळ वाढवायला लावताय, पण अहो इथे एक मुलगी आहे जी खूपच हुशार आणि स्वतःला स्मार्ट समजते, तिने आज 700 बॉक्सची ऑर्डर घेतलेली आहे मिठाईची, मला असं वाटतं की ती माझ्यापेक्षा पण खूपच फॉरवर्ड आहे, तेव्हा हे नारळसुद्धा तिनेच वाढवायला पाहिजे।
ह्या कार्यक्रमाची सुरुवात ही ईश्वरीच्या हाताने व्हावी असं मला वाटतं. त्यामुळेच आता ईश्वरी अर्णवकडे पाहू लागते. तर ईश्वरी आता टोमणे मारत असते अर्णवला, की तुम्हाला काय वाटलं, तुम्ही मला सारखं सारखं येऊन टोमणे माराल, माझा जो काही इगो आहे तो हर्ट कराल, पण मी तशी नाहीच. तुम्ही किती काही म्हणा, मी ही ऑर्डर पूर्ण करूनच राहणार. तुम्हाला असं वाटतंय का ही ऑर्डर मी पूर्ण करणार नाही आणि म्हणून इथे बघायला आलात का? तेव्हा अर्णव म्हणतो की मला तुमच्याच आईने बोलवलं म्हणून मी आलोय. तेव्हा नारळ तुम्ही फोडणार आहात ना, चला फोडा बरं, असं म्हणून तो विषय बंद करत असतो. तर आता ईश्वरी पुढे होते आणि नारळ वाढवते. आणि मग आता सुप्रिया आणि जयू आता हे आतमध्ये गेलेले असतात. तर इकडे ईश्वरी आता अर्णवला सांगू लागते की तुमची ऑर्डर पूर्ण करणार आहे मी, तुम्ही काळजी करू नका. आणि ती आता तिची नॉनस्टॉप बडबड चालू असते. तर अर्णव आता कान बंद करून घेतो आणि म्हणतो की किती बोलतेस, माझं तर कानच दुखायला लागलाय. कारण ती ईश्वरी अर्णवला टोमणे पण मारत असते की तुम्हाला काय वाटलं, तुम्ही मला काय म्हणाला त्या दिवशी, लूजर ना, आता दाखवते ना तुम्हाला मिठाईची ऑर्डर पूर्ण करून. पण आता लावण्या जे काही कार्यक्रमाचं चेंजिंग करत असते ते आता आकाशला कळालेलं असतं. आणि म्हणूनच आता हा आकाश आता ईश्वरीला कॉल करतो आणि म्हणतो की ईश्वरी, मला एक सांग, तुझं आणि लावण्याचं काही भांडण झालंय का? ईश्वरी म्हणते नाही, पण तू असं का विचारतोयस मला? त्यावर आकाश म्हणतो की नाही, म्हणजे सुप्रियाचा कार्यक्रम लावण्याचा प्रोग्राम जो काही तिने प्रोग्राम ठेवला आहे तो 3 दिवसानंतर करायचा तिने ठरवला होता ना, पण आता तिने 1 दिवस कमी केला आहे, म्हणजे हा प्रोग्राम परवाच आहे. तेव्हा आता ईश्वरी तुला जमेल का गं, तुझी ऑर्डर पूर्ण होतील ना? ईश्वरी म्हणते अरे बापरे, असं झालं का, लावण्याने असं केलं का, 1 दिवस कमी केला का? ठीक आहे, बरं झालं मला आत्ताच सांगितलं तुम्ही. नाही म्हणजे मला तशी तयारी करायला, मग आता मला अजूनच हात चालवावा लागेल आणि मिठाई आजपासूनच फास्टमध्ये बनवावी लागेल, कारण अर्णव सरांना चॅलेंज दिली आहे ना मी. मग आता हा आकाश काही गप्प बसणाऱ्यातला नसतो. तो लगेच आता लावण्याकडे जातो आणि लावण्याला पण विचारू लागतो की लावण्या, अगं तू हे असं का केलं, मला माहिती आहे तुला ईश्वरीने ऑर्डर पूर्ण नको करायला म्हणून तू 1 दिवस कमी केला ना तिच्या मेहनतीचा, खरं सांग. तेव्हा लावण्य म्हणते की तुला जे समजायचे ते समज, असं काहीच नाही आहे. मी मीटिंग ऑलरेडी आधी ठेवली, कारण जे गेस्ट येणार होते ना ते 13वानं बाहेर जाणार आहेत, त्यांना परवा वेळ आहे आणि म्हणूनच त्यांचा मला कॉल आला होता की मला वेळ नाही आहे प्रोग्रामला यायला, म्हणून मी 1 दिवस कमी केला. त्यानंतर आकाश म्हणतो की तू कोणत्या अर्थाने बोलतेस, मला सगळं कळते लावण्या, तुझा कुठे डोळा आहे आणि तुझ्या पोटात काय दुखते ना हे मला माहिती आहे. तेव्हा लावण्या म्हणते की 1 मिनिट आकाश, तू इंटरफेअर का करत आहेस माझ्या लाईफमध्ये, विनाकारण ढवळाढवळ करू नको, निघ इथून. असं आता लावण्या एकदम खालच्या भाषेमध्ये ही आकाशला काही ऐकवायला लागते. त्यात आता आकाशला खूपच राग येतो, तो रागानेच निघून जातो. तिकडे आता हा राकेश विचार करत असतो की अर्णव आता ईश्वरीच्या घरी काय करतोय आणि हे दोघं जण इतक्या वेळ काय बोलतायत. आता तो म्हणत असतो की अर्णवचं जरा वाढतच चाललं ईश्वरीच्या घरी यायचं, आता मला काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल. आणि म्हणून तो CCTV फुटेज बंद करतो आणि विचारात पडतो आणि म्हणतो की माझा एक फायदा आहे की CCTV फुटेज लावल्यावर मला सगळं घरी बसूनच कळतंय, यात मी माझाच फायदा करून घेतला असं सुद्धा तो म्हणू लागतो. तर आता राकेश आणि संजय काका हे दोघंही इकडे अंजलीला सांगायला लागतात की जिजू हे समाजसेवासुद्धा करतात, मग त्यांना ट्रॉफी किंवा अवॉर्ड द्यायला आम्हाला खूप मजा येईल, पण आम्हाला नक्की सांगता ते कुठे जातात आणि काय काय करतात. तेव्हा अंजली म्हणते की हे बघा, तुमचे जिजू काय करतात आणि कुठे जातात ते मला सांगत नाही, ते म्हणतात की माझ्या पर्सनल लाईफमध्ये नको इंटरफेअर करत जाऊ. बाकी मग त्यांना ते काही विचारलं तर ते मला सांगत नाही, पण त्यांचं काम योग्य आहे आणि मला काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणून मी सुद्धा कधी इंटरफेअर करतच नसते. तेव्हा राकेश आता संजयकडे मामांकडे पाहू लागतो. तर मामांना पण आता विचार येतो की आपली अंजली फसली तर जात नाही आहे ना, राकेश कशावरून अंजलीबरोबर खरं बोलते, साधं तो काय करतो हे सुद्धा आपल्या बायकोला माहिती नाही आहे, इतकी पण माझी अंजली वेडी कशी काय राहिली. तेव्हा राकेशला पण अर्णवला पण संशय आलेला असतो की राकेश जिजू नक्कीच ताईपासून काहीतरी लपवत आहेत, नक्की एवढ्या वेळ बाहेर कुठे जातात आणि नेहमीच इतके बिझी कसे काय असतात, समाजसेवा करतात म्हणतात, मग एक ट्रॉफी घ्यायला यांना कसली लाज वाटते. कारण राकेश म्हणतो की मला कोणाची मेहरबानी नको आहे, मला नको आहे क्रेडिट, कारण मी गरिबांना मदत करतो आणि त्यांच्या जे काही मनामध्ये मी बसलो आहे ना आणि त्यांना जो काही ते मला आशीर्वाद देतात ना, तोच आशीर्वाद माझ्यासाठी ट्रॉफी आहे, मला कोणत्याही ट्रॉफीची गरज नाही असं राकेश म्हणत असतो. त्यावर आता मामा आणि अर्णव म्हणतात की अहो पण लोक तर एका ट्रॉफीसाठी खूप मेहनत घेतात आणि झटापट करतात आणि तुम्हाला ती ट्रॉफी मिळते तर तुम्ही चिटकारून लावते, याच्या मागचं कारण काय आहे. तेव्हा आता राकेश शब्दच होतो आणि मनात विचार करतो की अरे अर्णव, तुला काय वाटलं, तू माझी पोलखोल घेतोयस का, नाही म्हणजे माझ्या मनापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू नकोस, मी कधीच तुझ्या हाती लागणार नाही आहे, त्यामुळे ट्रॉफी काय मला काहीच नको आहे, कारण मी फक्त माझा डोळा फक्त इंदोरी जिलेबीवरच आहे आणि मी तिला मिळवणारच असं सुद्धा आता राकेश मनातच म्हणत असतो. तर प्रेक्षकांना पुढे आता ईश्वरीची द्विधा मनस्थिती झालेली आहे, कारण तिला एकीकडे अर्णवचा खूप राग येतो तर इकडे राकेश तिच्या खूपच पुढे पुढे करायला लागला आहे. पण आता घरच्यांनी असं ठरवून पण टाकलं आहे की ईश्वरीला राकेशच योग्य आहे आणि ईश्वरीच्या मनात राकेशबद्दल कोणत्याच भावना नाही आहेत, हे फक्त
राकेश स्वतःहूनच सगळं फोर्स करून तिला अडकवत चाललाय, तिला गुंतत चालला आहे तो. तिच्या मनात असं काहीच नाही आहे. इकडे अर्णव मात्र त्याच्यासुद्धा मनात लावण्यास घर करत नाही आहे, कारण त्याला फक्त आता मनात एवढंच आहे की ती इंदोरीकर ईश्वरी. तर प्रेक्षकांना पाहूयात आता पुढे काय काय होणार ते उद्याच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. भेटूया उद्याच्या भागात. पाहायला विसरू नका तू हिरे माझा मितवा. आणि अजून तुम्हाला कोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा, म्हणजे तुमच्या आवडीच्या सिरियलचे रिव्ह्यूसुद्धा आपण ह्या चॅनलवर पाहणार आहोत. तर प्रेक्षकांना तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग आज आपण इथेच थांबणार आहोत. भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.